नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि बघा लिपिक या पदासाठी लागणारे या ठिकाणी आपण अतिसंभाव्य बघा प्रश्न घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, भारत सेवक बघा समाज यांची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली होती. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलंय, पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो, पानिपतचे तिसरे युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेलं आहे? तर याचे योग्य उत्तर बघा काय असेल, तर सन 1761 बघा या वर्षी पानिपतचे तिसरे युद्ध झाले होते. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलंय, चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा कोणत्या पिकाशी संबंधित होता? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, चंपारण्यामधील बघा शेतकऱ्यांचा लढा कोणत्या पिकाशी संबंधित होता? तर नीळ या पिकाशी संबंधित होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलंय, राज्यांचा महाधिवक्ता यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, राज्यांचा महाधिवक्ता बघा कलम 165 बघा हे कलम राज्यांचा महाधिवक्ता यांच्या संबंधीचं कलम आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर यांचं मुख्यालय कुठं असेल, पुण्याला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारलाय, तुर्भे हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, तुर्भे बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये आहे. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलंय, बिंदुसरा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, बघा विद्यार्थी मित्रांनो, बिंदुसरा हे धरण बीड या जिल्ह्यामधलं धरण आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलंय, तापी पाटबंधारी विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा योग्य उत्तर काय असेल, तापी पाटबंधारे बघा विकास महामंडळ यांचं मुख्यालय जळगाव या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, सातपुडा पर्वतामधील अस्तंबा हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा अस्तंबा हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. अस्तंबा बघा हे शिखर नंदुरबार या जिल्ह्यामधलं शिखर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलं, पालघर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, पालघर हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय बघा भरतीसाठी या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे. बघा लिपिक आणि बघा शिपाई या पदासाठी बघा हे पुस्तक या ठिकाणी महत्त्वपूर्ण असणार आहे. बघा पुस्तकाचं नाव पहा, मुंबई उच्च न्यायालय बघा 70 प्रश्नपत्रिका संच. म्हणजे 2018 पासून ते बघा 2026 पर्यंत बघा जेवढे या ठिकाणी बघा पेपर झाले असतील विद्यार्थी मित्रांनो, बघा सर्वांचा समावेश बघा या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे. बघा या पुस्तकामध्ये बघा एकूण 70 बघा प्रश्नपत्रिका समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे बघा 3700 बघा प्लस या ठिकाणी प्रश्न या पुस्तकामध्ये असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा शिपाई आणि बघा लिपिक या पदासाठी बघा हे पुस्तक या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. बघा लेखन व संकलन पहा विद्यार्थी मित्रांनो, विठ्ठल नागनाथ बघा राऊतवार सरांनी या पुस्तकाचे लेखन व संकलन केलेलं आहे. बघा हे पुस्तक स्मार्ट स्टडी बघा पब्लिकेशन नांदेड यांच्या ठिकाणी हे एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा ज्यांना कोणा बघा हे पुस्तक महत्त्वपूर्ण पुस्तक घ्यायचं असेल तर ऑनलाईन पण या ठिकाणी तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता आणि आपल्या जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉलवर पण या ठिकाणी पुस्तक हे मिळून जाईल. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळ यांचं मुख्यालय कुठं असेल? महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग महामंडळ यांचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा या ठिकाणी काय विचारलाय, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ
कुठं आहे? नांदेड या ठिकाणी आहे. तर या विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक यायला पाहिजे. सन 1994 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड बघा यांची स्थापना झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 14 पहा काय विचारले, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कृषी विद्यापीठ किती असतील? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 4 कृषी विद्यापीठ आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्राला प्रामुख्याने अरबी समुद्रामधून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. तर नैऋत्य मोसमी वारे यांचा कालखंड कोणता आहे? बघा नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो, तर तो कोणत्या कालावधीमध्ये पाऊस पडतो? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये नैऋत्य मोसमी वारे वाहतात, तर याच कालखंडामध्ये पाऊस पडतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा या ठिकाणी काय विचारले, राज्य शासनाच्या वतीने कोणत्या वर्षापासून रोजगार हमी योजना चालवली जात आहे? राज्य सरकारच्या वतीने कोणत्या वर्षापासून रोजगार हमी योजना चालवली जात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. सन 1972 या वर्षापासून रोजगार हमी योजना चालवली जात आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 17 देशामध्ये विचारले, सहकारी चळवळीमध्ये अग्रेसर राज्य कोणतं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, महाराष्ट्र राज्य बघा देशामध्ये सहकारी चळवळीमध्ये अग्रेसर राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या एका गटामध्ये पहा सर्व जिल्ह्यामध्ये मिठागरे आहेत? बघा कोणत्या एका गटामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये मिठागरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. बघा या सर्व जिल्ह्यामध्ये पहा मिठागरे आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 19, महाराष्ट्र राज्यामध्ये अतिपूर्वेकडचे जिल्हे कोणते आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये अतिपूर्वेकडचे जिल्हे कोणते असतील? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. गोंदिया आणि बघा गडचिरोली जिल्हे महाराष्ट्र राज्यामध्ये अतिपूर्वेकडचे जिल्हे आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, गोदावरी नदीवरचा बघा जायकवाडी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प बघा गोदावरी नदीवर आहे. तर या प्रकल्प बघा उभारण्यासाठी कोणत्या देशानं सहाय्य केलं होतं? बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तर गोदावरी बघा नदीवरचा जायकवाडी प्रकल्प बघा उभारण्यासाठी जपान या देशाने सहाय्य केले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, कृष्णा नदीवर बघा खालीलपैकी कोणते धरण बांधण्यात आलेलं आहे? कृष्णा नदीवर पहा या ठिकाणी डिंबे हे धरण बांधण्यात आलेलं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन म्हणजे मेल्ट्रॉन यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य बघा महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन म्हणजे मेल्ट्रॉनचं मुख्यालय कुठं असेल? तर मुंबई या ठिकाणी पहा मेल्ट्रॉनचं मुख्यालय आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता असेल? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. गंगा नदीमधला डॉल्फिन भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मालदीव या देशाची राजधानी कोणती आहे? बघा मालदीवची राजधानी कोणती होती? बघा विद्यार्थी मित्रांनो, मालदीवची राजधानी माले होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, शिवपुरी. शिवपुरी बघा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, शिवपुरी बघा हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, लखनौ. लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? योग्य उत्तर काय असेल, लखनौ बघा हे शहर गोमती नदीच्या काठावर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मूलताई मध्य प्रदेश. मूलताई मध्य प्रदेश या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, मूलताई मध्य प्रदेश बघा या ठिकाणी तापी नदी उगम पावते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, कल्पकम. बघा आता सर्वांनी सांगायचं, कोणी चुकायचं नाही. कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?
बघा याचं योग्य उत्तर काय असेल? कल्पकम बघा हा अणुविद्युत प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू राज्यामधला प्रकल्प आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. सुवर्ण क्रांती. सुवर्ण क्रांती कोणत्या उत्पादनासंबंधीची क्रांती आहे? बघा परीक्षेमध्ये हा पण प्रश्न विचारण्यात आला होता. सुवर्ण क्रांती कोणत्या क्षेत्रासंबंधीची क्रांती आहे? तर फलोत्पादन. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा. पन्नालाल घोष हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पन्नालाल घोष बघा पन्नालाल घोष विचारले कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर बासरी वादक होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. रास दांडिया. रास दांडिया हे लोकनृत्य कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? रास दांडिया. तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. रास दांडिया बघा हे लोकनृत्य राजस्थान या राज्याचं लोकनृत्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. खजुराहो लेणी. खजुराहो लेणी कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? खजुराहो लेणी कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. खजुराहो लेणी या मध्य प्रदेश राज्यामधल्या लेणी आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. गुलमर्ग सोनमर्ग. गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये असतील? बघा विद्यार्थी मित्रांनो जम्मू काश्मीर या राज्यामधली थंड हवेची ठिकाणे आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. भगीरथी व अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहांना कोणती नदी म्हणतात? बघा भगीरथी व अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला कोणती नदी म्हणतात? गंगा नदी म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये जिल्हाधिकारी हे पद निर्माण करण्यात आले होते? बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये जिल्हाधिकारी हे पद निर्माण करण्यात आले होते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. वॉरन हेस्टिंग बघा यांच्या काळामध्ये जिल्हाधिकारी बघा हे पद निर्माण करण्यात आले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज कोणत्या रंगाचा आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज कोणत्या रंगाचा आहे? गडद निळा आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. भारतामधल्या पहिल्या महिला IPS अधिकारी कोण आहेत? भारतामधल्या पहिल्या महिला IPS अधिकारी कोण होत्या? किरण बेदी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? रास्त गोफ्तार. रास्त गोफ्तार म्हणजे खरी बातमी या नावाचं बघा साप्ताहिक कोणी काढले होते? रास्त गोफ्तार हे साप्ताहिक कोणी काढले होते? बघा विद्यार्थी मित्रांनो रास्त गोफ्तार बघा हे साप्ताहिक दादाभाई नेहरू यांनी काढले होते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. यवतमाळ हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? यवतमाळ हा जिल्हा विचारलाय कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. यवतमाळ हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा महत्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. घोडाझरी असलमेंढा बघा प्रमुख सरोवरे कोणत्या जिल्ह्यामध्ये असतील? घोडाझरी असलमेंढा बघा हे चंद्रपूर या जिल्ह्यामधले बघा या ठिकाणी सरोवरे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा. काटेपूर्णा. काटेपूर्णा धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? काटेपूर्णा बघा विद्यार्थी मित्रांनो काटेपूर्णा हे धरण अकोला जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. कोरकू. कोरकू ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? कोरकू. कोरकू बघा ही आदिवासी जमात प्रामुख्याने या ठिकाणी 1 राहील बघा. कोरकू ही आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यामध्ये आढळते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी यांची स्थापना कोणी केली? सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी यांची स्थापना कोणी केली होती? बघा यांची स्थापना कोणी केली होती? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. गोपाळ कृष्ण गोखले यांनी पहा सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी बघा त्यांनी स्थापना केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. मोहनजोदडो संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडली होती? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. मोहनजोदडो संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडली होती? तर सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये सापडली. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. मॉन्टेगू चेम्सफर्ड बघा मॉन्टेगू चेम्सफर्ड सुधारणा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? मॉन्टेगू चेम्सफर्ड हा कायदा केव्हा होता? सन 1919 चा कायदा आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा इंडियन नॅशनल आर्मी. इंडियन नॅशनल आर्मी यांची स्थापना कोणी केली?
इंडियन नॅशनल आर्मी बघा यांची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मजूर महाजन संघ. मजूर महाजन संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? कोणी केली होती? मजूर महाजन बघा संघाची स्थापना महात्मा गांधी यांनी केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली प्रसिद्ध खिंड कोणती होती? बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली प्रसिद्ध खिंड कोणती होती? पावनखिंड. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भूतान या देशाची राजधानी कोणती आहे? भूतानची राजधानी कोणती असेल? बघा भूतानची राजधानी कोणती होती विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बघा मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि बघा लिपिक या पदासाठी बघा असेच महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.